नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनल अनिकेत कोड लॅबमध्ये. तर मित्रांनो, आजचा टॉपिक आहे खूप इम्पॉर्टंट आहे, लूप्स इन पायथन. ओके, तुम्हाला पायथनमध्ये लूप्स खूप इम्पॉर्टंट आहेत. शेवट पहिला ह्याच्या आधीचा व्हिडिओ आपला कंडिशनल स्टेटमेंटवर होता आणि हा आता लूप्सवरती आहे. हे दोन्ही टॉपिक्स खूप इम्पॉर्टंट आहेत. ॲज अ बिगिनर तुम्हाला कोणत्याही कोडिंग लँग्वेजमध्ये जर का तुम्हाला एंटर करायचा असेल तर कंडिशनल स्टेटमेंट आणि लूप्स हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर सर्वात पहिले आपण रेंज फंक्शन बघणार आहोत. आपल्याला रेंज फंक्शन लूप्समध्ये खूप कामाला येणार आहे. रेंज जर का तुम्ही वर्ड पाहिला तर तुम्हाला रेंज हा वर्डवर समजत असेल की रेंज कशासाठी वापरतात. तर रेंज फंक्शन जनरेट अ सिक्वेन्स ऑफ नंबर्स that you can loop through. It's the most common way to repeat code a specific number of times. ओके, समजलं. तो व्हॉट इज लूप्स, आता मी तुम्हाला एकदा सिंपल भाषेमध्ये सांगतो. लूप्स काय, अ लूप इज अ वे टू रिपीट अ ब्लॉक ऑफ कोड मल्टिपल टाइम्स ॲटोमॅटिकली. ओके, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला 0 to 100 करायचे. तुम्ही आता प्रिंट 1, प्रिंट 2, प्रिंट 3 असं करणार का? नाही, तिथे तुम्ही लूप चालवणार. ओके, लूप चालवला तुम्हाला एका सेकंदाच्या आत किंवा एका मिली सेकंदाच्या आत तुम्हाला 0 पासून तर 100 पर्यंत तो तुम्हाला नंबर देईल. कशावरून? तो लूप्स यूज करून. ओके, ते आपण बघणार आहोत. ओके, तर इन्स्टेड ऑफ रायटिंग द सेम कोड ओव्हर अँड ओव्हर, लूप्स लेट यू रन इट ॲज मेनी टाइम्स ॲज निडेड, यू जस्ट अ फ्यू लाईन्स. ओके, मी जसं तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे. ओके, तर आता मी तुम्हाला थिअरी पार्ट जास्त घेत नाही, डायरेक्टली तुम्हाला मी कोड करून दाखवणार आहे. सिम्पल आणि तुम्हाला समजेल असा मी तुम्हाला कोड करून दाखवणार आहे. आपण loops.ipynb नावाची एक फाईल बनवली आहे. ओके, तर या फाईलमध्ये आपण पहिलं काय बघणार आहोत, फॉर लूप. ओके, त्याला मी कमेंट करतो. तर फॉर लूप म्हणजे काय? फॉर लूप इज अ लूप इज यूज टू इटरेट ओव्हर द सिक्वेन्स ऑफ अ नंबर. ओके, तर सिक्वेन्स ऑफ नंबर करण्यासाठी लूप वापरतो. आता आपण लूप कसं घेणार? ओके, द फॉर आय इन रेंज. ओके, आता मी तुम्हाला रेंज फंक्शन सांगितलं होतं. ओके, रेंज फंक्शन काय? आपण सिक्वेन्स ऑफ नंबर्स किंवा काय असो आपण प्रिंट करतो. तर आपण 10 पर्यंत प्रिंट करणार आहोत. ओके, तर इथे घेतलं प्रिंट, प्रिंट केलं, आय केलं. ओके, 0 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, -1 शेवटचा नंबर स्किप करतो, 0 पासून स्टार्ट करतो. ओके, समजलं. रेंज फंक्शन आपण फॉर लूप असं डिफाईन करतो. ओके, समजलं. त्यानंतर आता आपण काय देणार आहोत की बाबा तुम्ही म्हणता की 0 पासून आले, ठीक आहे. आता आपण 1 पासून घेऊ. तर आता काय करायचं आपण, फॉर आय इन रेंज. ओके, हे रेंज फंक्शन घेतलं आपण. रेंज फंक्शन इम्पॉर्टंटच आहे, म्हणजे ह्याच्याशिवाय लूप्स आपण डिफाईनच करू शकत नाही. ओके, आता याचं कसं असतं माहिती का, एवढी इटरेशनला नंबर इन्क्रीमेंट होतो. ओके, आता आय रेंज 0, आता 0 घेतलं, परत प्रिंट केलं. आता त्यानं 0 घेतल्यानंतर प्रिंट केलं, परत तो लूपमध्ये गेला. परत त्यानं काय केलं की रेंज पाहिली काय, ओके 10ची रेंज आहे. ओके, तर मग परत तो आयची व्हॅल्यू काय झाली, 1 झाली. ओके, 1 झाली आयची व्हॅल्यू, प्रिंट केलं त्याने. परत आता प्रिंट केले, परत तो ह्या फॉर लूपवर गेला, परत 2, त्याची व्हॅल्यू 2 झाली. 2 केली त्यानं, प्रिंट केली, परत त्याची व्हॅल्यू काय झाली, 3 झाली. तर 3 व्हॅल्यू आयमध्ये आली, चेक केली त्या रेंजमध्ये, प्रिंट केलं. ओके, टिल 9 पर्यंत. ओके, आता आपण इथे काय देणार आहोत की रेंज देणार आहोत. 1 पासून तर मला 6 पर्यंत पाहिजे. ओके, तो 1 पासून स्टार्ट करेल आणि -1, तर -1 काय येतं आपलं 5 पर्यंत येतं. ओके, तर आपलं 5 पर्यंत प्रिंट होणार. ओके, तर काय आलं आपलं आउटपुट, 1 2 3 4 5. 5 पर्यंत आपलं आउटपुट आलो. तर काय, लास्ट नंबर नॉट इन्क्लुडेड, लास्ट नंबर तो आपल्याला इन्क्लूड करतच नाही तिथे. ओके, समजलं. आता मी तुम्हाला अजून एक रेंज फंक्शन सोबत थोडं फॅमिलियर करतो. ओके, तर फॅमिलियर कसं करणार मी तुम्हाला, आता रेंज फंक्शनवर आपण वेगवेगळे ऑपरेशन परफॉर्म करून बघणार. तर आता आपण पहिले काय घेणार की फॉर आय, कशासाठी, आय इन रेंज. सिम्पल आहे, इंग्लिश जसं वाचतो आपण तसा हा सिंटॅक्स आहे. ओके, आय ह्या रेंजमध्ये, असं एक समजून सांगायचं म्हटलं तर. आता स्टार्ट काय, हा स्टार्टिंग नंबर आहे. ओके, स्टार्टिंग नंबर 1.
ओके. तर लास्ट नंबर काय आहे? 10 आहे. ओके. आणि हे काय आहे? स्टॉप. आता हे केलं. आता प्रिंट. आता काय प्रिंट होईल हे बघा, चेक करा. आता तुम्हीच चेक करा. काय? आय इन रेंज 1 to 10. 1 to त्यानं 10 घेतलं. तर स्टॉप काय? 2. ओके. आता त्यानं 2 कसा घेतलाय? 1. ओके. 2 घेतला. ओके. तर पहिला अजून एक स्किप केला तिने, 3 घेतला. परत 3 आणि 4. ओके. 3 तर प्रिंट झालाय. 4 एक स्किप केलाय आणि एव्हरी सेकंड एलिमेंट तू प्रिंट करणार आहे. ओके. एक स्किप करून. ओके. तर काय आलं? 1 3 5 7 9 हे आपलं आउटपुट आले. ओके. अजून एक एक्झाम्पल याच्यावरती. फॉर फॉर आय इन रेंज. फॉर आय इन रेंज. ओके. फॉर आय इन रेंज आपण काय घेतलंय? 10 घेतलंय. 10 घेतो. ओके. कॉमा 1 कॉमा 1 मायनस 1. ओके. घेतलं. त्याला प्रिंट काय केलं आपण? प्रिंट आय केलं. आता काय? आता 10 पासून आता हा रिव्हर्स करतो माहिती का आपल्या कोडला. म्हणजे आता 10 आलं पहिले, त्याच्यानंतर 8 9 8 7 6 5 4 3 2 1. आता 1 का नाही आले? तुम्हाला माहिती आहे की -1 लास्टचा नंबर तो स्किप करतो, त्यामुळे त्याने. आणि आफ्टर 10 इट विल बी, परत तो काय करेल? आफ्टर 10 10 9 तो असं परत 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 तो रिपीट करेल. ओके. आता परत काय? अजून एक एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं समजा याच्यावर, तर रेंजवरती फॉर आय इन रेंज. आता हा सिंटॅक्सच आहे. ओके. फॉर लूपचा हा सिंटॅक्सच आहे. ओके. तर फॉर लूपचा हा सिंटॅक्स आहे, तर आपण काय घेतलं? आय इन रेंज काय घेतलं? 10 घेतलं. ओके. 10 घेतलं. फर्स्ट फर्स्ट काय? स्टार्टिंग. ओके. 1. ओके. कॉमा -2 घेतला. आता हा स्टॉप. ओके. प्रिंट काय करणार आपण? प्रिंट. आता हा व्हेरिएबल आहे, आपण ह्याच्यामध्ये जे लूप स्टोअर करतो किंवा व्हॅल्यू स्टोअर करतो, त्याच्यामुळे आय. तर आपण एक आय घेतला. आता हा आय म्हणूनच नाही, मी आता आय म्हणून काही पण नाव घेऊ शकतो, तुमचं नाव घेऊ शकता तुम्ही, किंवा काही पण. आय कसे हा व्हेरिएबल सारखा आहे. ओके. आता मी हा प्रिंट करणार. आता काय आलंय? -2 म्हणजे काय? तू -2 करत प्रिंट करणार. पहिले काय? आता 10 आलं, 10 नंतर 8 आलं, 8 नंतर काय? 6 आलं, नंतर 4 आलं, नंतर 2 आलं, आणि लास्टचा एलिमेंट स्किप. ओके. आता सेम. आता हे झालं नंबरच्या बाबतीत. आता जर का तुम्हाला स्ट्रिंगला लूप करायचं असेल तर तुम्ही कसं करणार? ओके. तर स्ट्रिंगला लूप करायचं आहे ना तुम्हाला, तर आता मी घेणार स्ट्रिंग नावाचं एक व्हेरिएबल. स्ट्रिंग नावाच्या व्हेरिएबलमध्ये मी काय करणार? अनिकेत नावाची एक व्हॅल्यू टाकणार. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला पहिली ही व्हॅल्यू प्रिंट करून दाखवतो. ओके. तर str1. ओके. अनिकेत आलं. आता मी याला फॉर लूप थ्रू कसं इटरेट करणार किंवा कसं करणार? फॉर लूप थ्रू त्याला कसं इटरेट करू शकतो? ओके. तर फॉर फॉर घेतलं. आता मी ते यस व्हेरिएबल घेतो. यस इन str1. आता मी str1 हे फंक्शन घेतलं. ओके. हे जे आहे व्हेरिएबल मी इथं ॲक्सेस केलं, कारण की ह्याच्यातली आपल्याला स्ट्रिंगची व्हॅल्यू पाहिजे. त्यानंतर हा यस व्हेरिएबलमध्ये मी स्टोअर केलेले आहेत. त्यानंतर प्रिंट काय केलं? मी प्रिंट यस केलं. काय आलं? आता मी ही, हां ठीक आहे, राहू द्या, कमेंट पण केली असते, पण ठीक आहे. आता पहिले मी हे जे प्रिंट केलं ते ह्याचं आलं. आता काय आलं? फॉर यस. आता हे व्हेरिएबल इन इन str1. आता ह्या व्हेरिएबलला कोणची व्हॅल्यू आली? str1ची व्हॅल्यू आली. तर आता हे कसं करणार? पहिले घेणार ए. आता स्ट्रिंगमध्ये तुम्ही नोटीस केला असेल तर स्ट्रिंगमध्ये तो -1 घेत नाही. कम्प्लीटला कम्प्लीट स्ट्रिंग ती आपल्याला इटरेट करतं किंवा आपल्याला आउटपुटमध्ये देतं. इथे -1 काम करत नाही म्हणजे. ओके. आणि काय आलं आपलं आउटपुट? ANIKET. ओके. तर ह्या प्रकारचं आपल्याला त्यांना आउटपुट दिले. ओके. आता तुम्ही असं नाही आहे की किती पण मोठे अनिकेत इज अ स्टुडंट. ओके. मी एवढी जरी मोठी स्ट्रिंग दिली तरी तो आपल्याला जे आहे प्रिंट करून देणार आहे. त्यानं गॅप्स, म्हणजे आपण त्या जर का स्पेस सोडल्या असतील तर तो स्पेस पण काउंट करेल आणि
आपल्याला आउटपुट अशा प्रकारे देईल. ओके, तर तुम्ही याची प्रॅक्टिस करा. लूप्स खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला लूप्स कळाले तर तुम्हाला कोणत्याही प्रोग्रामिंगचं लॉजिक लावता येईल. ओके, किंवा काही करता येईल. आता मी तुम्हाला रेंज फंक्शनचं अजून एक सांगितलं होतं की बाबा जर का तुम्हाला 100 करायचे असतील प्रिंट, आता तुम्हाला मी सांगतो 1. ओके, तुम्ही केलं प्रिंट. त्याच्यानंतर काय केलं मी 2 प्रिंट करायचे तुम्हाला, किंवा 3 प्रिंट करायचे. तुम्ही असं करणार? जर का तुम्हाला 1000 नंबर पाहिजे असेल तर तुम्ही असं करणार का? नाही. मी एक सांगतोय तुम्हाला की फॉर काय करायचं, सिम्पल. फॉर आय इन रेंज. फॉर आय इन रेंज काय केलं आपण? फॉर आय इन रेंज केलं आपण समजा 50. ठीक आहे, एक छोटा नंबर घेतो मी 50. आणि प्रिंट काय करायचं आपल्याला? सिम्पल. प्रिंट काय करायचं? आय काय आपल्याला 0 1 2 3 टिल 49. इफ तुम्हाला 1 पासून घ्यायचं आहे आणि 50 पर्यंत दाखवायचं आहे. ठीक आहे, 1 पासून चालू केलं, इथे काय दाखवायचं 51 दाखवायचं, तुम्हाला 50 पर्यंत येईल. ओके, आलं 50 पर्यंत. ह्याच कामासाठी रेंज फंक्शन यूज करता. जर का आपल्याला इथे मोठी व्हॅल्यू द्यायची असेल, तुम्हाला समजा 101 द्यायची असेल, 1 to 100 काय कुठपर्यंत आलं? 100 पर्यंत आलं. ओके, तर 100 पर्यंत प्रिंट करायला ही व्हॅल्यू आपण किंवा रेंज फंक्शन आपण हे यूज करतो. ओके, तुम्ही मॅन्युअली तर तुम्ही 1 to 100 पर्यंत असं प्रिंट 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 तर नाही करू शकत. करू शकतो, पण इट इज नॉट अ गुड वे टू राईट अ कोड. व्हाईल लूप का वापरतो आपण? ओके, व्हाईल लूप. तर व्हाईल लूप का वापरतो आपण? तर व्हाईल लूप कंटिन्युअस टू एक्झिक्यूट कोड ॲज लॉंग ॲज द कंडिशन इज ट्रू. जोपर्यंत कंडिशन इज ट्रू होत नाही, कंडिशन ट्रू होत नाही, हा कोड कंटिन्युअसली एक्झिक्यूट होतो. जर तुम्ही म्हणता ना कसं, तर ठीक आहे, मी तुम्हाला कोड थ्रूच सांगतो मी कसं. काउंट काय घेतला आपण? 0चा काउंट घेतलाय. ओके, 0चा काउंट घेतला, तर इथे आपण लिहिणार आहे व्हाईल. तर व्हाईल हा कीवर्ड आहे. ओके, व्हाईल हा कीवर्ड आहे, लक्षात ठेवा. आपण ह्या नावाचा आपण व्हेरिएबल डिक्लेअर करूच शकत नाही, कारण की हा रिझर्व कीवर्ड आहे. लक्षात आलं? व्हाईल असो, इफ असो, एल्स असो, एलिफ असो, फॉर असो, इन असो, हे त्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे, पायथन या प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे म्हणजे रिझर्व कीवर्ड आहेत. ओके, लक्षात आलं? एक तुम्हाला तुमच्यासाठी इम्पॉर्टंट हा मी सांगितलंय. ओके, तर मी काय घेतलं? व्हाईल. इथे काय घेतलंय मी? काउंट. काउंट 5 घेतलंय. ओके, व्हाईल काउंट लेस दॅन 5. ओके, मी इथे परत आपलं सेमी कोलन दिलं, सॉरी कोलन दिलंय. तिथं काय आपण प्रिंट करणार आहे? प्रिंट काय करणार आपण? काउंट. काउंट प्रिंट झालाय. आता आता मी जर का हा असंच प्रिंट केलं तर हा कंटिन्युअसली प्रिंट होत जाणार. तिथं ब्रेक नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. तर कंटिन्युअसली होत जाणार. तर आपल्याला इथं कंडिशन काय द्यायची आहे? काउंट इक्वल्स टू काउंट प्लस 1. ओके, ही मी त्याची कंडिशन दिली का, कारण की मी जर का इथे नसतं दिलं तर तो कोड रन झाला असता, कोड आपला स्टॉप झाला नसता एका ठिकाणी कुठेतरी. ओके, तर मी दिले. ओके, 0 1 2 3 4, जसं आपलं ह्या कोडने आउटपुट दिलं होतं. ओके, तर तसंच सेम ह्या कोडने असो किंवा ह्या कोडने असं आउटपुट दिलं होतं, तसंच सेम आउटपुट हे व्हाईल लूप सुद्धा देतं. ओके, फक्त व्हाईल लूपचं काय आहे? जोपर्यंत कंडिशन ट्रू होत नाही तोपर्यंत कंटिन्युअसली कोड एक्झिक्यूट होत राहतो. समजलं व्हाईल लूप काय असतं? ओके, नेक्स्ट काय आपलं? कंट्रोल स्टेटमेंट. लूपच्या कंट्रोल स्टेटमेंट. ओके, तर मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवतो लूपच्या कंट्रोल स्टेटमेंट कसं. पहिली कंट्रोल स्टेटमेंट काय आपली? ब्रेक. तर ब्रेक कसं असतं? फॉर आय इन रेंज. ओके, हा सिंटॅक्स तुम्ही पाठ करू नका, हा सिंटॅक्स तुम्ही याच्यावर काम करा, हा कोड तुम्ही हँड्स ऑन करून घ्या. ओके, याच्यावर खूप प्रॅक्टिस करा. असं नाही आहे की
एकदा कोड रन नाही झाला तर तुम्ही करणारच नाही किंवा याची प्रॅक्टिस नाही करणार. जशी जशी तुम्ही प्रॅक्टिस करताल तसं तसं तुम्ही याच्यामध्ये परफेक्ट होत जाताल. ओके, समजलं. आणि आता इथे आपण काय कंडिशन देणार माहिती आहे का? आता इफ कंडिशनल, आता ही कंडिशनल स्टेटमेंट आहे. आपण कंडिशनल स्टेटमेंट मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो. जर तुम्ही मागच्या व्हिडिओचं कोडिंग करूनच नाही बघितलं किंवा अभ्यासच नाही केला, कोड नाही करून बघितलं, तुम्हाला हे समजणार नाही. तर तुम्ही पहिले कंडिशनल स्टेटमेंट माझ्या व्हिडिओमधलं पहा. ओके, तर नेक्स्ट काय माहिती आहे का? तर आपण ब्रेक स्टेटमेंट आपल्याला यूज करायची. ओके, आय इक्वल्स टू 5. ओके, आय इक्वल्स टू 5 दिला आपण. इथं ब्रेक स्टेटमेंट दिले. ओके, ब्रेक पण हा रिझर्व कीवर्ड आहे. ओके, तर आपण हा कीवर्ड दुसरीकडे यूज करू शकत नाही. दुसरीकडे म्हणजे आपल्या कोडमध्ये कंडिशन जेव्हा वापरतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे यूज करू शकतो. पण ब्रेक कीवर्ड हा आपण व्हेरिएबल म्हणून यूज नाही करू शकत, कारण हा रिझर्व कीवर्ड आहे. त्यानंतर आता मी काय केलं, प्रिंट केलं. काय प्रिंट केलं? आय. आपलं आउटपुट काय आलं? 0 1 2 3 4 5. आता त्याने इंडेक्सिंग घेतली. ओके, जेव्हा तो 5 वरती आला त्याने स्किप केलं आणि तो काय झाला? आता आता मी 4 घेतलं, तो 5 वर आला किंवा 4 वर आला, त्याने काय केलं, ती व्हॅल्यू स्किप केली आणि प्रिंट करून टाकली. पण आपल्याला ॲक्च्युअल काय रन व्हायला पाहिजे होतं, आपलं आउटपुट काय आलं पाहिजे होतं? 0 to 9 पर्यंत प्रिंट व्हायला पाहिजे होतं. पण आपण ही जी कंडिशन लावली ब्रेक स्टेटमेंट, तर त्या ब्रेक स्टेटमेंटमुळे त्यानं काय केलंय की आय इक्वल्स टू 5 वर त्यानं ब्रेक केलंय. त्याच्यावर आल्यानंतर त्यानं नेक्स्ट व्हॅल्यू आपली रीडच केली नाही. ही झाली आपली पहिली कंट्रोल स्टेटमेंट. आता त्याच्यानंतर आपली सेकंड कंट्रोल स्टेटमेंट. कंट्रोल स्टेटमेंट काय? आपली कंटिन्यू कशामुळे वापरतो? कंटिन्यू स्टेटमेंट स्किप द करंट इटरेशन अँड कंटिन्यू विथ द नेक्स्ट. ओके, आता समजा मी कंडिशन ही 5 दिली. ओके, तर तिथं काय झालं असतं माहिती आहे का? जर का 5 वर आला असतं त्यानं स्किप केला असता आणि नेक्स्ट कोड कंटिन्यू केला असता. तर मी इथंच जर का करून दाखवायचं म्हणलं, एक कंटिन्यू झालं. 5 हा स्किप झाला, त्याच्यानंतर 6 7 8 9 प्रिंट झालं. ओके, आता मी तुम्हाला नेक्स्ट कोडमध्येच दाखवतो. आता मी परतच लिहितो. फॉर तुमची पण प्रॅक्टिस होईल आणि तुम्ही पण माझ्यासोबत कोड लिहा, तुम्हाला प्रॅक्टिस होईल. आय इन रेंज काय घेतली आपण? 10 घेतली. चला ठीक आहे, माझी स्पेलिंग मिस्टेक होते थोडी आज. घेतली, कोलन दिलं. त्याच्यानंतर आपण काय करणार? इफ. आता मी ते काहीतरी वेगळं यूज करतो. इफ आय काय घेतलं आपण? इथलं व्हेरिएबल घेतलं. आय डिवाइड बाय 2 इक्वल्स टू 0. ओके, तर आपल्याला हे काय प्रिंट करून देणार आहे की इवन नंबर प्रिंट करून देणार आहे कंटिन्यू ह्याच्यातले. ओके, जी कंडिशन सॅटिस्फाय झाली यातले प्रिंट इवन नंबर ते प्रिंट करणार आहे, बाकी स्किप करणार आहे. ओके, तर काय घेतलं आपण? परत इथं आय घेतलं. ओके, जे इवन नंबर आहेत तो याच्यात स्किप करणार आहे आणि बाकी काय तो काय करणार आहे? ऑड नंबर सगळे आपल्याला प्रिंट करून देणार आहे. ओके, इवन नंबर आला तर तो पास करून टाकणार आहे व्हॅल्यू आपली, म्हणजे स्टोअर करणार आहे. आणि स्टोअर करणार इन द सेन्स की तो स्किप करणारच आहे समजा. आणि जे पण इवन नंबर असतील किंवा इवन नंबर असतील तो स्टोअर करणार आहे आणि ऑड नंबर आपल्याला शो करणार आहे. तर कंटिन्यूची डेफिनेशन काय होते की कंटिन्यू स्टेटमेंट स्किप द करंट इटरेशन अँड कंटिन्यू विथ द नेक्स्ट, म्हणजे नेक्स्ट सोबत तो कंटिन्यू होईल. ओके, द नेक्स्ट स्टेटमेंट आहे आपली पास. तर पास कशासाठी वापरतो? द पास स्टेटमेंट इज अ नल ऑपरेशन, इट डज नथिंग. पास काय करते? काहीच करत नाही. ओके, काहीच करत नाही तर सर आपण हा शिकतोय कशाला? नाही, ह्याचे पण युजेस आहेत, खूप सारे युजेस आहेत ह्याचे पण. फॉर आय इन रेंज घेतलं आपण. आय इन रेंज सेम घेतलं मी, 10च घेतलं. ओके ओके, आणि आता घेतलं मी इफ. आता इथे इफ कंडिशनल स्टेटमेंट वापरतोय मी. इफ आय इक्वल्स टू आता बघा काय प्रिंट होईल. ह्या कोडकडे थोडं लक्ष द्या बरं का तुम्ही. ओके, फॉर आय
सॉरी इथे इन राहिलं ना, त्यामुळे एरर देते. ओके, इफ आय इन रेंज, आय इन रेंज घेतली. आता आपण इथे काय कंडिशन लावणार, इफ आय इक्वल्स टू 3. बघा आता केअरफुल बघायचं काय यूज आहे. ओके, तर इथे काय आपण केलं, पास केलं आणि प्रिंट काय केलं आपण, आयच प्रिंट करणार. ऑब्विसली आयच प्रिंट करणार. तर ह्यो काय देणार आपल्याला, आउटपुट काय दिलं त्यानं आपल्याला, 3 पास केले. ओके, आता समजा मी ह्याच्यामध्ये अजून एक दिलं की प्रिंट, समजा समजण्यासाठी बरं का मला पण आणि तुम्हाला पण, प्रिंट काय दिलं आपण ह्याच्यामध्ये, हाय दिले. ठीक आहे, चला हे बघा, तू काय करणार आहे, फॉर आय इन रेंज 10 इफ आय इक्वल्स टू 3 प्रिंट हाय, त्याच्यानंतर पास करेल तो आणि शेवटपर्यंत तो करेल, इट डज नथिंग. ओके, दिलंय नाही का, काय सांगितलं ते डेफिनेशन मध्येच आहे त्याचं, की द पास स्टेटमेंट इज अ नल ऑपरेशन, इट डज नथिंग. ओके, कंटिन्यू करेल तो असं. आता नेस्टेड लूप सेम, आपण नेस्टेड कंडिशनल स्टेटमेंट बघितली होती, तसंच नेस्टेड लूप आहे. लूप इनसाइड लूप म्हणजे काय, नेस्टेड लूप. आता मी ते एक्झाम्पल देतो. नेस्टेड लूप, आपण एका लूपमध्ये भरपूर लूप आपण इटरेट करू शकतो, किंवा इनसाइड लूप इनसाइड लूप असं आपण येते आपल्याला. एखाद्या वेळेस प्रोजेक्ट जेव्हा बनवतो आपण, ही पण आपल्यावर वेळ येते की आपल्याला मल्टिपल लूप्स नाही का इटरेट करावं लागतं. तर ते कसं करणार आपण, फॉर आय इन रेंज 3, एक स्मॉल नंबर घेतो. तुम्हाला स्मॉल नंबर घेतल्यानंतर लगेच समजेल की मला काय म्हणायचं आहे आणि कशासाठी नेस्टेड लूप यूज होतात, तुम्हाला सर एका एका मिनिटामध्ये कळेल. आणि हा कोड रन झाल्यानंतर ह्या कोडच्या जो आउटपुट येणार आहे त्याच्या थ्रूच तुम्हाला कळून जाईल की ॲक्च्युअल माझं म्हणणं काय होतं. तर त्याच्यानंतर आता हा पहिला लूप झाला, त्याच्यानंतर मी सेकंड लूप करतो. फॉर जे घेतलं समजा, जे इन रेंज काय घेतली मी, 3 घेतली. ठीक आहे, चला. त्यानंतर परत मी इथे कोलन दिले, कोलन इम्पॉर्टंट आहे. प्रिंट, आता इथे तुमच्यासाठी एक गोष्ट नवीन आहे, एफ स्ट्रिंग. तुम्हाला जर का जावास्क्रिप्ट येत असेल तर आपण बॅकटिक्स वापरतो. बॅकटिक्स कशासाठी वापरतो, लिटरल्स, टेम्पलेट लिटरल्स. त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, स्ट्रिंग पण डिफाईन करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण व्हेरिएबल्स पण डिक्लेअर करू शकतो. जर तुम्हाला जावास्क्रिप्ट येत नसेल तर तुम्ही त्याला इथं शिका. आपण त्याला फॉर्मॅटिंग असं पण म्हणतो, पायथनमध्ये त्याला फॉर्मॅटिंग म्हणतो. एफ म्हणजे फॉर्मॅटिंग. ओके, आपण त्या स्ट्रिंग पण डिफाईन करू शकतो आणि त्या स्ट्रिंगमध्येच व्हेरिएबल पण डिक्लेअर करू शकतो. ते आपल्याला समजण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं. आता तुम्हाला इथे समजेल मला काय म्हणायचं आहे आणि आपलं एक्झॅक्ट आउटपुट काय प्रिंट होणार आहे. तर ठीक आहे, आपल्याला काय प्रिंट करायचं आहे, आय. आता आय त्याने काय घेतले माहिती आहे का, स्ट्रिंग म्हणून घेतलं आहे. ओके, मी हा दिलाय, हा पण त्यानं स्ट्रिंग म्हणूनच घेतलाय. स्ट्रिंग म्हणा, वर्ड म्हणा, काही म्हणा. आता हा कर्ली ब्रेसेस कायसाठी घेतला मी, कर्ली ब्रेसेस ह्याच्यासाठी घेतला, व्हेरिएबलला ॲक्सेस करायला मी हा व्हेरिएबल घेतलाय. ओके, आता त्यानंतर परत मी काय घेतलंय, अँड घेतलंय. अँड पण काय स्ट्रिंग म्हणूनच कन्सिडर झाला. अँड जे घेतलाय, जे कोलन जे. ओके, आपण जे एफ स्ट्रिंगमध्ये जर करली, आपल्याला जर का व्हेरिएबल डिक्लेअर करायचा असेल, आता हा व्हेरिएबलच आहे, व्हेरिएबल डिक्लेअर करायचा असेल तर आपण कर्ली ब्रेसेस यूज करतो एफ स्ट्रिंगमध्ये. तर ह्याचा आउटपुट बघा काय येते, I0 अँड J0, I0 J1, I0 अँड J2 सेम. मग I1 अँड J. हे असं आपण जोपर्यंत कंडिशन सगळ्या सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत आपण प्रिंट करतो. ओके, ह्यालाच आपण नेस्टेड लूप म्हणतो. हे तुमच्यासाठी नवीन होतं एफ स्ट्रिंग. ह्याला एफ स्ट्रिंग म्हणा किंवा फॉर्मॅटिंगसाठी वापरतो असं म्हणा. त्यात आपण सिम्पली काय करतो, स्ट्रिंग पण डिफाईन करू शकतो आणि स्ट्रिंग सोबतच आपण काय करू शकतो, व्हेरिएबलला ॲक्सेस करू शकतो. सेम मी मग कोडमध्ये तेच सगळं सांगितलंय की व्हाय डू यू लूप, आपण लूप्स का वापरतो, टू राईट कोड वन्स अँड रन इट मेनी टाइम्स
reduce error, less typing means fewer mistake in your code. Clean code make your program shorter and easier to read. घेतलं टाइप्स ऑफ लूप्स घेतले, फॉर लूप घेतलाय आपण, व्हाईल लूप पण घेतलाय. फॉर लूप का वापरतो? रिपीट्स कोड फॉर स्पेसिफिक नंबर फॉर टाइम्स फॉर इच आयटम इन ए कलेक्शन. आणि व्हाईल लूप कशासाठी घेतलो आपण? व्हाईल लूप कायसाठी यूज करतात? रिपीट्स कोड ॲज लॉंग ॲज सर्टन कंडिशन रिमेन्स ट्रू. जोपर्यंत सर्टन कंडिशन ट्रू होत नाही तोपर्यंत व्हाईल लूप आपण चालवतो. ओके, तर फॉर लूपचं घेतलंय. फॉर लूप रन्स थ्रू द सिक्वेन्स ऑफ आयटम वन बाय वन अँड एक्झिक्यूट्स कोड फॉर इच आयटम. घेतलं. ओके, वेन टू यूज गोईंग थ्रू आयटम इन ए लिस्ट रिपीटिंग अन ॲक्शन फिक्स्ड नंबर ऑफ टाइम्स. ह्या सगळ्यासाठी आपण घेतो. सिंटॅक्स पण पाहिलं आपण. फॉर फॉर काय? कीवर्ड द्या स्टार्ट द लूप. स्टार्टसाठी यूज करतो. इथे काय व्हॅल्यू आहे आपली किंवा व्हेरिएबल डिक्लेअर, अ व्हेरिएबल दॅट होल्ड्स व्हॅल्यू. समजलं? व्हेरिएबलच आहे, ती व्हॅल्यू होल्ड करण्यासाठी वापरतो. सिक्वेन्स. ओके, द कलेक्शन ऑफ आयटम्स टू लूप थ्रू लाईक लिस्ट ऑर रेंज. तेच तुम्हाला सांगितलं रेंज फंक्शन की किती सिक्वेन्सपर्यंत करायचं. आणि हे आपली स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे काय? प्रिंट स्टेटमेंट. हे बघा, प्रिंट आय इन रेंज 5. ओके, फर्स्ट काय घेतलं? रन काय केलं? आय इज इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर काय केलं? आय इज इक्वल्स टू 1. दिस कंटिन्यू अंटिल रीच 4. देन द लूप स्टॉप. ओके, व्हाईल लूप. व्हाईल लूप तुम्हाला माहिती आहे की कंडिशन जोपर्यंत ट्रू होत नाही तोपर्यंत एक्झिक्यूट करतो. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. लूप्सवरती खूप सारे क्वेश्चन्स येतात तुमच्या एक्झाम्समध्ये असोल किंवा कुठेही तुम्हाला जर काही यूज करायचं असेल, तुमचे युनिव्हर्सिटीचे एक्झाम असो किंवा कोडिंगचे एक्झाम्पल्स असू दे काहीही, त्यासाठी पण यूज करतो आपण. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यासाठी यूज करतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.